नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? श्री स्वामी समर्थ. तर आज इकडे सकाळ सकाळी डब्यासाठी बनवली कांद्याची पात. त्यानंतर ऑफिसमध्ये आल्यावर आलता थोडासा कंटाळा म्हणून पिऊन आली लेमन टी. आणि बघा, आज इकडे घरी येताना थोडीशी शॉपिंग करायची होती, कारण की उद्या आहे 3रा गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा. त्यानंतर घरी आल्यानंतर परत चहा पिला आणि लागले स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये आज मी बनवत होते मसाले भात. इकडे भाताची तयारी चालू होती आणि भाजी आज बनवणार होती गवारीची. तर ही बघा माझी गवारी चिरण्याची युनिक पद्धत, की ज्यामुळे तुमची गवारी लवकर चिरून होईल. एक साथ 4-5 गवारी चिरायच्या. आणि आता आपण इकडे गवारी ची भाजी करायला घेतला आहोत. तर कढईमध्ये आपण घालणार जिरे, लसूण थोडासा चिरून आणि कांदा बारीक चिरून. मी इकडे थोडासा उभा चिरलेला आहे, तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकतात. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला गवारी टाकायची आहे स्वच्छ धुवून. आणि गवारी आपण असं तेलात थोडा वेळ परतून घेऊयात, की त्यामुळे गवारी लवकर शिजेल आणि छान चव पण छान येईल त्याची. तर इकडे मी गवारी भाजून घेतलेली आहे. तर यामध्ये आपण टाकूयात काळा मसाला. काही जण लाल टाकतात, तर तुम्ही लाल देखील टाकू शकतात. आणि मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपण ही भाजी मस्त परतून त्यामध्ये थोडंसं 1 वाटी पाणी घालूयात. ॲक्च्युली ना गवारी खूपच सिंपल आहे, म्हणजे तुम्ही यात काही असं खूप हे घाला ते घाला असं काही नाही आहे. त्यानंतर इकडे शेंगदाण्याचं कूट घालून मी त्याला थोडंसं ताट झापून ठेवलं होतं आणि इकडे घेतले होते चपात्या करायला. तर इकडे बघा आपली गवारीची भाजी मस्त तयार आणि वास इतकं सुंदर येत होतं ना, खूपच छान झाली ती भाजी. त्यानंतर मी करून घेतले जेवण.